हाय हॅलो नमस्कार. मी अमरज्योती खेडकर. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त ना? मी पण मस्त. आज मी तुम्हाला ही पुदिन्याची चटणी दाखवते. ही करून ठेवली ना की आपल्या कशावरही म्हणजे सँडविच करा, काही तुम्ही भजी केली, काहीही केलं, डोसा केला तरी त्याच्याबरोबर ती चांगली लागते. आणि पुदिना आणून ठेवला ह्या दिवसात की तो म्हणजे फ्रीजमध्ये निवडून जरी ठेवला तरी तो काळा पडतो. म्हणून अशी चटणी करून ठेवली तर ती काळी पण पडत, म्हणजे पुदिना पण खराब होत नाही आणि आपल्याला ती कधीही पटकन वापरता येते. तर हे बघा, एवढा मी पुदिना घेतला आहे. हा एक बाउल भरून पुदिना आहे, म्हणजे जेवढा घरात होता तेवढा घेतला त्याला. आणि एक कांदा घेतला आहे मी, एक मीडियम कांदा, थोडीशी साखर, लिंबू आणि मीठ. 5च वस्तू लागतात. आणि ही चटणी खूप छान होते. आणि मग तुम्हाला कशालाही वापरायची असेल, समजा ह्याच्यात तुम्हाला खोबरं म्हणजे नारळ घालून चटणी करायची असेल तर ही चटणी केलेली असते, ती घ्यायची आणि त्याच्यामध्ये नारळ घालून परत मिक्सरला फिरवायचं, म्हणजे ती पण चटणी तयार होईल. आता मी हे सगळं मिक्सरला लावणार आहे, मग आपण बघू. हे बघा, ही पुदिन्याची चटणी आपली तयार आहे. मी तुम्हाला दाखवलेलं ते सगळं साहित्य घेऊन मिक्सरला लावली आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण मिरची घालायची नसते. तिखटपणाला कांदा असतो, तर एक छोटा कांदा घातला आहे मी. पुदिना, लिंबू, साखर आणि मीठ एवढंच. आता आंबट गोड तुमचं प्रमाण बघून तुम्ही त्याच्याप्रमाणे थोडी साखर आणि लिंबू घाला. पण हे 5 फक्त ह्याच्यामध्ये पदार्थ असतात: पुदिना, कांदा, लिंबू, साखर आणि मीठ. बाकी जास्त काही घालायचं नाही. आणि अशी चटणी, म्हणजे पुदिना आणला की तो खराब होतो, मग त्याच्यापेक्षाही अशी चटणी करून फ्रीजमध्ये ठेवली ना तर पटकन अगदी थोडीशी, जरी एवढी एवढी एक चमचाभर घेतली ना आपण, तरी त्याला खूप छान टेस्ट असते. त्यामुळे खूप छान लागते ती चटणी. आणि जेव्हा तुम्हाला त्याच्यात नारळ वगैरे घालायचं असेल तर थोडीशी 1-2-4 चमचे चटणी टाकून खोबरं घालून तुम्ही मिक्सरला परत फिरवून घेतलं की तुम्हाला नारळ घालून पुदिन्याची चटणी तयार होते. ह्याच्यात मी कोथिंबीर पण घातली नाही आहे, पण ऑप्शनल आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही घाला. अशी चटणी करून ठेवा. फ्रीजमध्ये ठेवली की ती 2-4 दिवस टिकते. आणि ह्याच्यामध्ये लिंबू घातलेलं असतं ना, त्यामुळे ती काळी वगैरे पडत नाही आणि अशीच राहते. अशी चटणी करून बघा, तुम्हाला आवडते का? आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.